देखील परतवलं म्हणजेच दोन सलामीला आलेले सलामीर फलंदाज डगआउटच्या दिशेने जाताना दिसले. दोन षटकांचा इथे खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना श्री साई समर्थ सेवक ससूनगर गोरसे बी या संघाने फलकावर धावा उभारल्या. त्या 2 बाद 29 धावा. षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवरती नितीन वैद्य एक चांगला गोलंदाज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं सुरेश साडे विकेट करण्याचा प्रयत्न. यावेळेस पहिला तर बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाले त्या ठिकाणी खराब क्षेत्रक्षम बॅकअप मात्र चांगलं केलं गेलं आणि तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे 31 या आकड्यावरती. 31 धावा या फलकावरती झाल्या. काय चांगली सुरुवात इथे नक्कीच म्हणावे लागेल. 2 विकेट जरी गेले तरी पण मात्र काय सुंदर फटकेबाजी सूरज केणे आणि अक्षय केणे या दोन्ही फलंदाजांनी केली आहे. अक्षय भोईर आपण पाहतायत. बघूया षटकातील पुढील बॉल. फुलटॉस चेंडू होता. चांगल्या पद्धतीने खेळून काढले या चेंडूला. लॉंग ऑनच्या दिशेला चेंडू जातोय. 1 रन तिथे ॲड ऑन केली जाते. एका धावेनंतर धावसंख्या धाव फलकावरती झाली आहे 32-32. फुलटॉस चेंडू होता. अगदी चेंडू बॅटच्या व्यवस्थित मध्ये आला नव्हता आणि इथे एकच धाव मिळाली. त्या ठिकाणी वाईड ऑफ लॉंग ऑनला आपण आयुब शेखला पाहतोय. चांगले क्षेत्ररक्षण आणि इथे एक धाव मिळाली. सरासरी जर आपण पाहिलं तर चांगली सरासरी गाठत असताना आपण पाहतोय 13.72च्या सरासरीने सध्या गोरसाई बी श्री साई समर्थ ससूनगर संघ फलंदाजी करताना दिसतोय. 32 धावसंख्या ही फलकावरती झाली आहे. नितीन वैद्य यावेळेस पहिला तर आउटसाइड ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. इट इज अ व्हाईट बॉल. खराब चेंडू होता. दिशाहीन चेंडू होता. दिशा चांगली असणं गरजेचं असतं कारण आपल्या गोलंदाजीची दिशा आपल्या संघाची दशा ठरवत असतो आणि गोलंदाजी करत असताना गोलंदाजाला चांगली दिशा मेंटेन करावी लागते. नितीन वैद्यचा चेंडू खराब होता. नितीन वैद्य यावेळेस पहिला तो खोलवा टप्प्याचा चेंडू होता. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. एकच धाव मिळाली. त्या ठिकाणी स्वतः गोलंदाज पोहोचले आणि चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त एकच धाव. या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल गुणतालिकावरती जाऊन पोहोचली आहे 34 या आकड्यावरती. या षटकामध्ये पाहिलं तर चांगली गोलंदाजी नितीन वैद्यच्या माध्यमातून आपण पाहतोय कारण मोठे फटके खेळण्याची संधी देत नाही आहे. खोलवा टप्प्याची गोलंदाजीची तो सातत्याने टाकतोय आणि प्रभावित करतोय. नितीन वैद्य लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं सूरज केनेसाठी सन ऑफ गोरसई सूरज केने आपण पाहतोय. या ठिकाणी थोडंसं रिदममध्ये प्रॉब्लेम क्रिएट झाला गोलंदाज नितीन वैद्यला आणि ते चांगलं नियंत्रण त्याने आपल्या गोलंदाजी दाखवलं. स्ट्रायकिंग एडवरती आपण सूरज केनेला पाहतोय आणि बॉलिंग ट्रॅकवरती नितीन वैद्य हा गोलंदाज. खोलवा टप्प्याचा चेंडू होता परंतु यावेळी चांगल्या पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक खराब. त्या ठिकाणी झेल सुटलाय. झेल घेण्याचा प्रयत्न मात्र झाला नव्हता परंतु इथे कॉलिंग खराब. धावबाची संधी आणि पंचाने इथे तिसऱ्या पंचाने रेफर केलाय. इथे एकच धाव परंतु तिसरे पंच आमचं लवकरच निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवतील. चांगला चेंडू होता. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न राहिला होता. चेंडूच्या रीचपर्यंत व्यवस्थित ते पोहोचले नव्हते. कव्हर क्षेत्रामध्ये खेळले होते. झेल घेण्याचा प्रयत्न राहिला होता क्षेत्ररक्षकाचा परंतु झेल सुटलाय. परंतु क्षेत्ररक्षण चांगलं राहिलंय. चेंडूची फेकी चांगली राहिली आणि ते धावबाची संधी होती. अक्षय भोईर डेंजर एरियामध्ये धावत होता आणि ते फलंदाज बाद होतोय. धावबाच्या स्वरूपात अजून एक धक्का या मॅचमध्ये बसतोय श्री साई समर्थ सेवक ससूनगर अर्थात गोरसे बी या टीमला. काय सुंदर गोलंदाजी इथे मात्र पाहायला मिळाली आहे. पहिल्या सत्रामध्ये नितीन आपण पाहतायत अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिली 2 षटका पॉवर प्लेची आपण पाहिलीत. एक्सपेन्सिव्ह लखन जाधव आणि आयुब विकेट जरूर त्यांनी मिळवल्या पण धावा या चांगल्या प्रमाणात मात्र श्री साई समर्थ ससूनगर अर्थातच गोरसाई बी या संघानं जमवल्या. एकंदरीत धावसंख्येचा विचार केला तर 2.4 षटकांचा खेळ झाला आहे. धावसंख्या धावफलकावरती झाली आहे 3 गडी बाद 35 धावा 35 रन्स ऑन द बोर्ड. नव्यानं दाखल होतोय न्यू बॅटर इन भावेश पवार. नक्कीच न्यू बॅटर प्राऊड ऑफ भिवंडी भावेश पवार हा फलंदाज दाखल झाला. कालची रात्र सुप्रीम चषकामध्ये ज्या फलंदाजाने आणि त्या गोलंदाजानं गाजवली तो मात्र भावेश पवार मैदानावर दाखल झाला.
काय जबरदस्त गोलंदाजी खुल्या गटातून खेळत असताना भावेश पवारनं प्रभावित केलं, परंतु आज आपल्या गावासाठी खेळताना भावेशला देखील चांगला खेळ करावा लागेल. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय नितीन वैद्य या गोलंदाजाला चांगली गोलंदाजी त्याची आतापर्यंत या मॅचमध्ये आपण पाहतोय. चार चेंडू झाले षटकातील 5वा चेंडू पुन्हा एकदा हाताळण्याकरता सज्ज होतोय. नितीन अप्रतिम असा बॉल होता. भावेश मात्र मोठा फटका खेळण्याच्या तयारीमध्ये होते, पण चेंडू काही अंगाला ब्रश होऊन जरूर गेलाय. एकही धाव तिथे मिळाली नाहीये. भावेशचं जर आपण पाहिलं ना तर पहिले चेंडूला पाहतात, त्यानंतर ओळखतात, परखतात आणि त्यानंतर मात्र आपला मोर्चा वळवतात. त्यावेळेला मात्र पहिला चेंडू जर आपण पाहिलं तर सन्मानजनक असंच नक्कीच म्हणावं लागेल. धावसंख्या अजूनही फलकावरती झाली आहे. गोरसाई बी या संघाची 35. चांगली गोलंदाजी नितीन वैद्यच्या माध्यमातून आपण पाहतोय. प्रभावित करतोय नितीन वैद्य, कारण चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत असताना या मॅचमध्ये अगदी फलंदाजाला रीड करतोय आणि तदनंतर चेंडू डिलिव्हर करतोय, प्रभावित करतोय. कारण एका मोठ्या फलंदाजाच्या समोर जेव्हा तुम्ही गोलंदाजी करताना तेव्हा तुमच्याकडे अशा प्रकारची स्किल असायला हवी आणि अगदी दर्शवत असताना नितीन वैद्य या मॅचमध्ये एक चांगला बॅटल जरूर पाहायला मिळेल. कारण एका बाजूला आपण सेजल एंटरप्राइजेस कासार वडवलीला पाहतोय आणि एका बाजूला गोरसे बी या दोन संघामध्ये लढत सातत्यानं आपण पाहिलं आहे टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये. आणि आज ससूनगरच्या मैदानावर हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात येऊन ठाटलेत. गोलंदाज पुन्हा एकदा नितीन वैद्य लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं भावेशच्या विरोधात इथे फटका फसलाय. यशरक्षक मोहम्मद त्या ठिकाणी आणि बिग ब्लो मोठी विकेट प्राप्त केली आहे. भावेश पवार बॅक टू द पॅव्हिलियन. अजून एक धक्का या मॅच मध्ये बसतोय गोरसेबी या टीमला. हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो हॅलो चेक. यावेळेस पहिला तर पूल करण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका. यशरक्षकाच्या भूमिकेमध्ये मोहम्मद अफलातून झेल कंप्लीट करतोय. काय सेलिब्रेशन अफलातून पाहायला मिळतोय, कारण मोठी विकेट प्राप्त केली आणि नितीन वैद्यचं कौतुक करावं लागेल. काय चांगली गोलंदाजी या षटकामध्ये, कारण अगदी पहिला चेंडू भावेश फेस करत होता ना तेव्हा निर्धाव चेंडू आणि यावेळेस पहिला तर हात ट्रॅकर होता. पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसला, मिस टाईम फटका आणि मोहम्मदचं सेलिब्रेशन पहा आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. अफलातून झेल त्यांनी कंप्लीट केली आहे आणि ते भावेश पवारची फलंदाजी पाहण्यासाठी क्रीडा रसिक मैदानावर अगदी दाखल झालेत, परंतु भावेशने ते निराश केलाय कारण तो स्वस्तामध्ये बाद झालाय. नक्कीच या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर 2 वेळा भावेश पवार या स्पर्धेमध्ये शून्यावरती 5 झालेला आहे. धावसंख्या आपण पाहिलं 3 षटकांच्या खेळानंतर फलकावरती आता झालेली आहे 35. आता मात्र 90 येणाऱ्या फलंदाजाला धावा या जमाव्या लागतील, कारण की समोरच्या संघाला कमी लेखून चालणार नाही आहे. कासार वडवली संघ जर आपण पाहिलं तर एक संघ आहे भिवंडी तालुक्यातील, तर एक संघ आहे ठाणे विभागातील. कासार वडवली आहे ठाण्याचा, तर गोरसाई बी हा संघ आहे भिवंडीचा. न्यू बॅटर राहुल केने मैदानावर दाखल झाला. इथे भागीदारी करावी लागेल या दोन फलंदाजांना, कारण सुरुवातीला मात्र विकेट प्राप्त झाल्या. एक भागीदारी होणं फार गरजेचं आहे. क्रिकेट म्हणजे फक्त मोठे फटके नाही, तर तुमच्याकडे टेम्परामेंट लागतं, तुमच्याकडे टायमिंग लागते, तुमच्याकडे भक्कम तंत्र लागतं, तुमच्याकडे धीरोदात्तत्व लागते आणि विकेट जर टर्निंग असेल ना तर वळणाऱ्या चेंडूचं मन ओळखावं लागतं आणि स्विंग अँड स्विम सोबत तुम्हाला मैत्री करावी लागते. विकेट जर बाउन्स असेल ना तर बाउन्सरवर स्वार व्हावं लागतं आणि नितीन वैद्यनं काय अफलातून शेवटचा चेंडू हाताळलाय आणि भावेश पवारची एक प्राइज विकेट या मॅचमध्ये प्राप्त केली आहे. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा लखन जाधव दाखल झालाय. काही चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पवन केनेची विकेट प्राप्त केली. पूर्णपणे या संघामध्ये आत्मविश्वास वाढवून ठेवला आहे या गोलंदाजानं आणि पुन्हा एकदा तो बॉलिंग ट्रॅकवरती आला आणि स्ट्रायकिंग एंडवरती सन ऑफ गोरसई सूरज केनेला आपण पाहतोय. लखन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती येतोय. पहिला चेंडू यावेळेला मात्र चांगल्या पद्धतीने पूल केलंय. क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. 1 रन तिथे इझिली कंप्लीट केली गेली आहे. एका धावेनंतर धावसंख्या जर आपण पाहिलं तर फलकावरती झालेली आहे 36 धावा. सूरज केणे जर आपण पाहतोय एक हाती किल्ला लढवताना दिसतोय. 8 चेंडू आतापर्यंत सूरजने खेळलेत. 17 धावांचं योगदान आपल्या संघाकरता सूरजने दिलंय. चांगला फटका होता, परंतु डीप मिड विकेटला चांगलं शतरक्षकाचं कौतुक करावं लागेल. लखन जाधव लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं. राहुलच्या विरोधात इथे देखील आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, पडल्यानंतर चेंडू थोडासा खाली राहिला आणि ते डॉट चेंडू पाहायला मिळतोय. चेंडूच्या रेषेमध्ये येऊन खेळणं फार गरजेचं आहे राहुलला या मॅचमध्ये आणि ते फटका फसलाय आणि अजून एक डॉट चेंडू पाहतोय.
बघूया षटकातील पुन्हा एकदा तिसरा चेंडू हाताळण्याकरता सज्ज होतोय लखन जाधव. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने. षटकातील पुढील बॉल बॅकफुटला गेले. क्षेत्ररक्षक तिथे आयू पुढे येत आहे. झेल टिपला जाईल का, परंतु नाही. दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध हा चेंडू पाहायला मिळाला. 2 रन तिथे ॲड ऑन केले जात आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिलं तर फलकावरती आता झालेली आहे 38, 38 धावा. सेकंड सेमीफायनल जर आपण पाहिलं तर सेकंड सेमीफायनलमध्ये 2 संघ आपल्याला समोरासमोर हे खेळताना दिसणार आहेत. एका बाजूला आर्या 11 एक्सर बोरिवली विरुद्ध संघ असणार आहे परी 11 धाकटी डहाणू. चांगलं पुनरागमन पाहायला मिळतंय सेजर एंटरप्राइजेस कासार वडवली या टीमचं. सुरुवातीच्या 2 षटकामध्ये 29 धावा. तदनंतर नितीन वैद्यनं कमालीची गोलंदाजी केली आणि लखन जाधव देखील चांगली गोलंदाजी करतोय याही षटकामध्ये. लखन जाधव यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. समोरच्या दिशेने खेळलेत लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण आणि इथे फक्त 1 धाव होती, तिथे 2 धावा कंप्लीट झाल्या कारण चेंडूची फेकी खराब राहिली होती आणि या 2 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे 40 या आकड्यावरती. 40 रन्स ऑन द बोर्ड. चांगल्या रणनीतीने मात्र सद्यस्थितीला गोरसाई बी संघ हा खेळताना आपल्याला दिसतोय. इथे मात्र ही चूक केली आहे. चांगलं कलेक्शन व्हायला हवं होतं. तिथे 1 ओव्हर थ्रोच्या माध्यमातून एक्स्ट्रा धाव जी आहे ती पाहायला मिळते. आपण पाहत आहेत विजय शेठ पाटील चषक 2023 शेवटचा आणि अंतिम दिवस. अतिशय सुंदर आणि दर्जेदार हे आयोजन आणि नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. जे यूट्यूबच्या माध्यमातून श्रोते आमच्या समवेत जोडले आहेत त्यांचं हार्दिक स्वागत. चांगलं क्रिकेट कासार वडवलीच्या माध्यमातून पाहतोय, परंतु राहुल केने एक आक्रमक फलंदाज आहे. राहुलला बरसावं लागेल, जबाबदारीनं खेळावं लागेल. ज्या जबाबदारीनं कर्णधाराने मैदानावर पाठवलंय ना ती जबाबदारी इथे पार पाडावी लागेल. इथे देखील चांगला चेंडू होता, शरीराचा वेध घेणारा चेंडू आणि ते 1 धाव मिळाली लेग बायच्या स्वरूपात. चांगली गोलंदाजी, अफलातून गोलंदाजी पाहायला मिळते. व्हेरिएशन खूप चांगल्या पद्धतीनं लखन जाधवकडे आपण पाहतोय. टप्पा वलन गती याचा सुवर्ण मध्य या गोलंदाजाने साधलाय या ओव्हरमध्ये. अफलातून गोलंदाजी लखन जाधवच्या माध्यमातून आपण पाहतोय टीम कासार वडवलीसाठी. षटकातील शेवटचा चेंडू पुन्हा एकदा हाताळण्याकरिता सज्ज होतोय गोलंदाज लखन जाधव. शेवटचा बॉल यावेळेला मात्र स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न आणि येस अतिशय सुंदर देखणा फटका. षटकार 6 धावा. तर नक्कीच या ठिकाणी प्रिन्स मूवीचे सर्व आदरणीय सन्माननीय रवीजी गुळवी, तदनंतर प्रथमेशजी पाटील यांचं शुभागमन आपण लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय. क्लीन अँड नीट टेलिकास्ट. प्रिन्स मूवी यांचे प्रोपायटर आपण पाहतोय, त्यांचं शुभागमन या व्यासपीठावरती त्यांचं देखील करूया. हार्दिक हार्दिक स्वागत. आपल्या टेलिव्हिजन सेटवर आपण पाहतोय अफलातून फटका स्टँड अँड डिलिव्हर. सूरज केनेच्या बॅटमधून धमाका अगदी पाहतोय. खूप चांगला फटका. सूरज केनेचं कौतुक करावं लागेल. काही चांगली बॅटिंग करतोय. सुरुवातीला पवन केने बाद झाला, तदनंतर जबाबदारीनं सूरज केने खेळतोय. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 9 चेंडूमध्ये 23 धावा आपण पाहतोय. इथे 4 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना श्री साई समर्थ सेवक ससूनवगर अर्थातच गोरसे बी या संघाची धावसंख्या फलकावरती जाऊन पोचली आहे 4/47 या आकड्यावरती. सेकंड सेमीफायनल करता दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स जवळ यायचं आहे. आर्या 11 बोरिवली आणि परी 11 धाकटी डहाणू. 4 षटके इथे मात्र पूर्ण झाली आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या जर आपण पाहतायत फलकावरती झाली आहे गोरसाई बी या संघाची 4 गडी बाद 47. आता या शेवटच्या षटकामध्ये 6 चेंडू बाकी आहेत. कर्णधाराने जबाबदारी दिली आहे किरणच्या खांद्यांवरती. या 6 उर्वरित चेंडूंवरती एक्झॅक्ट काय टोटल असेल, काय धाव फलकावरती ते आता आपल्याला पाहावं लागेल. षटक क्रमांक 5 बॉलिंग ट्रॅकवरती किरण आणि स्ट्रायकिंग एंडवरला राहुल केनेला आपण पाहतोय. पहिलाच बॉल खूप चांगला फटका आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. बॉल जातोय सीमारेषा पार. 7 धावांसाठी घणाघाती स्ट्रोक. षटकार. काय अफलातून फटका पाहायला मिळतोय. स्टँड अँड डिलिव्हर. अफलातून टायमिंग. वाह वाह वाह. अफलातून फटका. हा फटका पाहतच राहावं इतका चांगला फटका आपण पाहतोय. नजाकत अफलातून फटका. क्लासिकल फटका आपण पाहतोय राहुल केनेच्या बॅटमधून. क्रिकेटचं मादक सौंदर्य प्रदान करणारा फटका होता. कॉपीबुक स्टाईलनं हा फटका खेळलाय. आणि या षटकारानंतर धावसंख्या जर आपण पाहिलं तर फलकावरती आता झालेली आहे 53.
पुन्हा एकदा मोठा बिग हिट करण्याचा प्रयत्न, पण चेंडू कुठेतरी दिशा भरकटली आहे. गोलंदाजाच्या माध्यमातून पंच मात्र आम्हाला दर्शवत आहेत खराब चेंडू आहे हा. चेंडू मात्र पुन्हा रिपीट करावा लागेल गोलंदाजाला. आणि या एक्स्ट्रा धावेनंतर धावसंख्या जर आपण पाहिलं तर फलकावरती आता झाली आहे 54. पुन्हा एकदा गोलंदाज किरण यावेळेस देखील चांगला स्ट्रोक पाहतोय. षटरक्षक आयुष्यक त्या ठिकाणी पोहोचते. चेंडू अडवण्याचा प्रयत्न, परंतु बॉल थांबणार नाही. बॉल चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक दर्जेदार चौकार फलंदाज राहुल केनेच्या बॅटमधून येतोय. काय जबरदस्त स्ट्रोक पाहतोय. राहुल केने आक्रमक झालाय. ज्यासाठी राहुल केनेला पाठवलंय ना ते कार्य तो मैदानावर करतोय. सरळ बॅटने खेळतोय. अफलातून ड्राईव्ह आपण पाहतोय राहुल केनेच्या बॅटमधून. काय जबरदस्त डान्स पाहायला मिळतोय. फक्त चेंडूला दिशा दिली. क्लासिकल फटका हा पाहायला मिळाला कॉपी बुक स्टाईलनं. अजून एक दर्जेदार फटका राहुल केनेच्या बॅटमधून. खूप चांगलं गुणलेखक आपण पाहतोय विजयजी कांबळे यांच्या माध्यमातून. तब्बल या स्पर्धेमध्ये आतापर्यंत 200 वाईट चेंडू टाकले गेलेत. आपलातून माहिती त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणि या 4 धावेनं संघाची धावसंख्या फलकावरती जाऊन पोचली आहे 58 या आकड्यावरती. 58 ही धावसंख्या पाहायला मिळते. राहुल केने देखील चांगले कॉन्ट्रीब्युशन करतोय आपल्या संघाकरिता. आतापर्यंत 6 बॉल राहुलनं खेळले, 14 धावा या बनवल्यात आपल्या टीम करता. पुढील बॉल आखूट टप्प्याचा चेंडू होता. चांगल्या पद्धतीने बघा हँड आय कोऑर्डिनेशन चांगल्या पद्धतीने पाहायला मिळालं. जागेमध्ये उभा राहिला, चेंडूला पाहिलं, त्यानंतर पुलचा फटका हा पाहायला मिळाला. आणि पूल जर आपण पाहिलं तर रिकी पॉन्टिंग एका जागेमध्ये उभे राहून चेंडूला मात्र दिशा द्यायचे. त्यानंतर रोहित शर्मा यांना देखील आपण पाहतो. आणि सध्या आपण पुलची व्याख्या पाहतो तर बदलली गेली आहे. कारण की फलंदाज आपण पाहिलं बदलतं क्रिकेट आहे, त्यामध्ये नवीन नवीन फटके 4थ्या ते 5व्या स्टंपवरती जायचं, त्यानंतर आखूट टप्प्याला कन्वर्ट करायचं आणि मोठे फटके खेळायचे. ते आपल्याला हे पाहायला मिळत आहेत. एकूण 60 धावा या फलकावरती झाल्यात. मोठा फटका पुन्हा एकदा खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे येत आहेत पुढे, गोलंदाज देखील, परंतु तिथे 2 धावा परिपूर्ण केल्या. तिसऱ्याचं देखील कॉल तिथे होतंय आणि तिसरी धाव पूर्ण होणार नाहीये. विकेटचं इथे झालंय पतन. फटका फसला होता, परंतु इथे तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. सूरज केणे धावबाच्या स्वरूपात इथे बाद झालाय. चांगली बॅटिंग सूरज केनेची पाहायला मिळाली. तब्बल 9 चेंडूमध्ये 23 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. चांगली बॅटिंग केली आपल्या संघासाठी. अक्षरशः तो बरसला आणि जबाबदारीने खेळी त्यांनी साकारली सूरज केनेनं. कारण सुरुवातीला पाहिलं तर पवन केनेची विकेट, त्यानंतर भावेश पवार देखील स्वस्तामध्ये बाद झाला. आणि सूरज केने आज मात्र चांगल्या पद्धतीने बॅटिंग केली आहे. आपल्या संघासाठी एक उपयुक्त खेळी त्यांनी साकारली, प्रभावित केलं. चांगली धावसंख्या श्री साई समर्थ सेवक ससू नवगर या टीमची, अर्थातच गोरसे बी या टीमची आपण पाहतो. या मॅचमध्ये न्यू बॅटर मेघनाथ केने मैदानावर दाखल झालाय. आणि बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय किरण या गोलंदाजाला. चांगली गोलंदाजी स्लॉगरच्या षटकामध्ये. जरूर पहिल्या चेंडूवर षटकार, परंतु तदनंतर चांगलं पुनरागमन करतोय. जरूर त्याने धावा खर्च केल्यात, परंतु विकेट प्राप्त केली. इथे पाहिलं तर अराउंड लेग 3 फ्लॅट शीट. यू मिस आय विल डेफिनेटली इट. यष्टा उद्ध्वस्त. फलंदाज राहुल केने बॅक टू द पॅव्हिलियन. आदरणीय सन्माननीय विद्यमान आमदार मोहम्मद नसीम खान साहेबांचं थोड्याच वेळात या व्यासपीठावरती आगमन होणार आहे. तर नक्कीच त्यांचं देखील आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. आदरणीय सन्माननीय विद्यमान आमदार आणि माजी कॅबिनेट मंत्री मोहम्मद नसीम खान साहेबांचं शुभागमन थोड्याच वेळात या व्यासपीठावरती आपण पाहतोय. आणि फटाक्यांची आतषबाजी या व्यासपीठावरती. आणि आपण पाहतोय आदरणीय सन्माननीय माजी कॅबिनेट मंत्री आदरणीय सन्माननीय मोहम्मद नसीम खान साहेबांचं या स्पर्धेमध्ये शुभागमन आपण पाहतोय. आणि त्यांचं देखील आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि खूप चांगलं कार्य आमदार मोहम्मद नसीम खान साहेबांचं आणि त्यांचं शुभागमन या विजय शेठ पाटील चषकामध्ये आपण पाहतोय. प्रत्येक अतिथींचं स्वागत या स्पर्धेमध्ये खूप चांगल्या पद्धतीने केलं गेलं आहे. आणि माजी कॅबिनेट मंत्री आणि विद्यमान आमदार आदरणीय सन्माननीय मोहम्मद नसीम खान साहेबांचं या स्पर्धेमध्ये शुभागमन आणि त्यांचं देखील आपण करूया हार्दिक
हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय सन्माननीय माजी कॅबिनेट मंत्री विद्यमान आमदार आदरणीय सन्माननीय मोहम्मद नसीम खान साहेबांचं शुभ आगमन या व्यासपीठावरती आणि त्यांचं देखील आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. हरपून या पुष्पगुच्छ भाव सुमनांचे प्रेमभरे स्वागत करूया. मान्यवरांचे प्रिय सन्माननीय सौजन्यशाली पाहुणे आले मने प्रसन्न झाली. पाहुणे आले मने प्रसन्न झाली. क्रिकेट खेळाची रंगत आमच्या पाहुण्यांच्या संगत. आणि आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकता माजी कॅबिनेट मंत्री विद्यमान आमदार मोहम्मद नसीम खान साहेबांना आपण पाहतोय. आणि इथे विकेटचं पतन, अजून एक धक्का या मॅचमध्ये बसतोय. गोरसेबी संघाला फलंदाज बाद. इथे पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहतोय श्री साई समर्थ सेवक ससूनवगर अर्थातच गोरसे बी या संघाने फलकावर धावा उभारल्या. त्या 61 धावा आणि 62 धावांचा वाण या मॅचमध्ये ठेवलाय. सेजल इंटरप्राइजेस कासार वडवली या संघासमोर. काही जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. अगदी पवन केने स्वस्तामध्ये बाद झाला, भावेश पवार स्वस्तामध्ये बाद झाला, परंतु तदनंतर सूरज केने अक्षरशः बरसला आणि राहुल केनेच्या बॅटमधून उपयुक्त धावा या मॅचमध्ये आपण पाहिल्या. आणि तब्बल 61 धावा फलकावरती पाहतोय आणि 62 धावांचा वाण या मॅचमध्ये सेजल इंटरप्राइजेस कासार वडवली या संघासमोर आपण पाहतोय. तर आपल्या व्यासपीठावरती आपण पाहतोय माजी कॅबिनेट मंत्री आणि विद्यमान आमदार मोहम्मद नसीम खान साहेबांना पाहतोय. आणि साहेबांचं शुभ आगमन विजयशेठ पाटील चषक 2023 मध्ये पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आपल्या विजय शेठ पाटील छाया नावात दमहाईर. 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 तर नक्कीच आपल्या व्यासपीठावरती आपण पाहतोय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि माजी कॅबिनेट मंत्री आदरणीय सन्माननीय आणि सध्याच्या घडीला विद्यमान आमदार देखील आहेत आदरणीय सन्माननीय मोहम्मद आरिफ नसीब खान साहेबांना आपण पाहतोय. आणि साहेबांचं आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. तसेच त्यांच्या सोबतीनं आदरणीय सन्माननीय महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते आदरणीय सन्माननीय संदीपजी पांडे साहेबांना देखील पाहतोय. आणि सर्व अतिथींचं आपण या स्पर्धेमध्ये करतोय हार्दिक हार्दिक स्वागत. तर नक्कीच या ठिकाणी टॉस केला जाईल. या स्पर्धेतील दुसरा सेमीफायनलचा सामना धाकटी डहाणू विरुद्ध बोरिवली या दोन संघामध्ये. आणि हा टॉस करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतोय माजी कॅबिनेट मंत्री आणि विद्यमान आमदार मोहम्मद आरिफ नसीब खान साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. तर नक्कीच या ठिकाणी आर्या 11 बोरिवली विरुद्ध धाकटी डहाणू दोन्ही संघाच्या कर्णधाराने विनंती करतोय आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. या ठिकाणी आर्या 11 बोरिवली संघाचा कर्णधार उपस्थित आहे. तर धाकटी डहाणू संघाचा कर्णधार आपण पुढे यायचं आहे. या ठिकाणी आपण पाहतोय महाराष्ट्र काँग्रेसचे उपाध्यक्ष कार्याध्यक्ष आदरणीय सन्माननीय आणि विद्यमान आमदार आणि माजी कॅबिनेट मंत्री मोहम्मद आरिफ नसीब खान साहेब आहेत, विद्यमान आमदार आहेत. आणि त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. एका बाजूला आपण पाहतोय विजय शेठ पाटील चषक आणि एका बाजूला आपण पाहतोय विजय पाटील फाउंडेशन. सन्माननीय आमदारांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय.
आणि टॉस जिंकलाय धाकटी डहाणू या संघाने. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय विद्यमान आमदार आणि माजी कॅबिनेट मंत्री आमदार साहेब या ठिकाणी आपलं या स्पर्धेविषयी नक्कीच आपलं मत व्यक्त करतील. विजय शेठ पाटील फाउंडेशन द्वारा आयोजित चषक 2023 च्या आजच्या सेमीफायनल आणि फायनलमध्ये उपस्थित सर्व आमचे जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष श्री अनिल अलमडाजी, आमचे काँग्रेसचे प्रदेशचे प्रवक्ते संदीप पाटीलजी आणि इथे जमलेले विजय शेठ पाटीलचे चिरंजीव श्री प्रशांत पाटील आणि सर्व या कार्यक्रमाचे आयोजक आणि वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेले सर्व क्रिकेट टीमचे सर्व खेळाडू बंधू आणि भगिनींनो, विजय शेठ फाउंडेशन किंवा विजय शेठ पाटील हा आपोआप सामाजिक कार्यक्रमाला उत्थान देण्यासाठी हा नाव फक्त काफी आहे. यांनी अनेक कार्य या शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून विजय शेठ पाटील करत आहेत. त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून कोविडच्या काळाच्या कार्य असो किंवा ठिकठिकाणी गावामध्ये लोकांना, निराधार लोकांना मदत करण्याचा कार्य असो किंवा तरुणांना क्रिकेटच्या माध्यमातून प्रमोट करण्याचा कार्यक्रम असो, असे अनेक कार्य करण्याचा सौभाग्य विजय शेठ पाटील यांच्या फाउंडेशन विजय पाटील फाउंडेशनला मिळालेलं आहे. मी मनापासून आणि आज त्यांचा वाढदिवस आहे, वाढदिवसानिमित्तसुद्धा विजय शेठ पाटील यांना खूप खूप शुभेच्छा देतो महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने आणि आपल्या सर्वांच्या वतीने. आणि या ज्या क्रिकेट टीम सेमीफायनल आणि फायनलमध्ये येईल त्या सर्वांना, सर्व खेळाडूंना मनापासून शुभेच्छा देतोय आणि माझे 2 शब्द संपवतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप चांगलं मत व्यक्त केलं या ठिकाणी आमदार साहेबांनी. त्यांना विनंती करतोय आपण पुन्हा एकदा व्यासपीठावरती जाऊन विराजमान व्हायचं आहे. आपलं खूप खूप हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये. तर आदरणीय सन्माननीय एहसान भाई साहेबांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. झार डेव्हलपमेंटचे ते मालक आहेत. तर या ठिकाणी आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, फक्त आपण निर्णय जाणून घेऊ. टॉस जिंकलाय, खूप महत्त्वाचा सामना आहे, सेमीफायनलचा मॅच आहे, काय निर्णय असेल? बोल फर्स्ट. तर बॉलिंग करणार आहेत कारण सामना सुरू आहे आणि टॉस जिंकलाय धाकटी डहाणू या टीमनं आणि प्रथम शतरक्षण स्वीकारले आहे आणि साई माऊली बोरिवली या टीमला फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं आहे. आर्या 11 बोरिवली या टीमला. ऑफ साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. बॅकफूट पंच करण्यात यावेळेला यश मिळतंय आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 10 वर जाऊन पोहोचली गेली. षटक क्रमांक पहिला आपण पाहत आहेत आणि पहिल्या षटकामध्ये 11 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. सेकंड इनिंगमध्ये विचार केला तर टार्गेट सेट केले गेले 62 धावांचं पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये 11 धावा कणखर पद्धतीने येत आहेत. आयुब शेख एक बाईक सम्राट म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. तर एका साईडला आकाश रिपट, कोण विसरेल संदीपजी गावण सर, ते वसेफाड्याचं मैदान आणि नाईट स्पर्धेमध्ये बेस्ट बॅटरचा किताब ज्या फलंदाजाच्या नावावर गेला तोच खेळाडू आपण पाहत आहेत मैदानाच्या आतमध्ये आहे. विजय शेठ पाटील चषक 2023चा हा शानदार सोहळा आपण अनुभवतायत. आजची शेवटची आणि अंतिम रात्र या स्पर्धेची आपण पाहू शकाल. चॅम्पियन्स कोण बनेल याकडे सर्वांचं लक्ष वेधित असेल आणि काही तासांमध्ये या स्पर्धेचा रिझल्ट खऱ्या अर्थानं चॅम्पियन्स बनण्याचं मात्र स्वप्न कोणत्या संघाच्या बाजूने लागेल याकडे लक्ष असेल.
गुड डिलिव्हरी सुपर लेन द लाईन. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. ग्रेट डिलिव्हरी. ही ताकद आहे कोरुसई बी संघाच्या गोलंदाजांची. अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण पवन केने A1 म्हणून ज्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते. हलक्याच्या हाताने चेंडूला ग्लाईड केलं, सिंगल मिळाली आणि आकाश रिपट आपल्या पार्टनरला आयुब शेखला मात्र यावेळेला स्ट्राईक एंडकडे आणत असताना पाहायला मिळतोय. ज्या खेळाडूच्या नावावर 11 बाईक आपल्याला पाहायला मिळत आहेत तोच आयुब शेख. यावेळेला आपण पाहत आहे टेनिस बॉल क्रिकेटचा प्रवास अगदी खूप सुंदर आणि खडतर राहिला, परंतु यश काय असतं हे मात्र आयुब शेखने दाखवून दिलं गेलं. चेंडूचा टप्पा मात्र यावेळेला व्यवस्थित नव्हता, खूपच बाहेर निघणारा हा चेंडू आपण पाहत आहेत आणि अजित मात्रे सर या ठिकाणी वळत आहेत. व्हाईट बॉलचा इशारा करत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 13 धावा. यावेळेला ऑन साईडला यस आय एम द बेस्ट बॅटर म्हणून यावेळेला पवन केलेला दर्शवत असताना त्याचा रिप्लाय मिळाला षटकारामध्ये 6 धावा. सुशांतदादा पाटील यांना मी विनंती केली आपण व्यासपीठावर या. आपण मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत सन्मान या ठिकाणी करणार आहोत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 19 वर जाऊन पोहोचली गेली. 19 रन्स ऑन दी बोर्ड लागले. आता षटक क्रमांक जर आपण पाहिले तर दुसरा 3 बॉलचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय आणि 3 बॉलमध्ये आतापर्यंत विचार केला तर 7 धावा खर्च केलेत. यावेळेला ऑफ साईडला लॉक केला जातोय. सरळ चेंडू निघून जाईल. काय फटका होता. नजाकत भरा शॉट. मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. ह्यूज अँड बिग ब्लास्ट. षटकार. $25 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट, 25 धावा, 2 षटकार आले होते, परंतु यावेळेला मोह आवरता आला नाही आणि आयुब शेख सारखा फलंदाज या ठिकाणी तंबूच्या आसऱ्याला बॅक टू द डगआउट. खूप चांगली गोलंदाजी यावेळेला पवन केनेने केलेला कमबॅक अफलातून यावेळेला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरा चेंडू फेकून झालेत आतापर्यंत जर विचार केला तर 5 बॉलचा खेळ यावेळेला संपन्न झाला आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 25 वर. 25 या धावसंख्येवर पवन केने. एका साईडला भावेश पवार. काल सुनील चावरीच्या फलंदाजीला ज्याने रोख लावला होता. खूप चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळाली आणि राज मुखियासारख्या गोलंदाजाने शेवटच्या ओव्हरमध्ये सामना विन करून दिला. अतिशय सुंदर सामना मात्र आपण पाहिला आणि उमरी 11 संघाने अतिशय सुंदर खेळ केला. 25 धावा, 1 गडी बाद, 1.5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. खूप चांगली ही स्पर्धा आपण पाहत आहेत. विजय शेठ पाटील चषक 2023 चा हा शानदार बहारदार सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटची रात्र या स्पर्धेची 62 धावांचा पाठलाग करत असताना 25 धावांवर संघ पोहोचला गेला. 25 रन्स ऑन दी बोर्ड लागले जातात. लॉस ऑफ 1 विकेट. तर येणाऱ्या बॉलमध्ये मात्र यावेळेला कशा पद्धतीने कोणत्या सिच्युएशनमध्ये खेळतील. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळण्याचा मनसुबा बाळगला होता प्रसाद तांडेलने, परंतु 2 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झाला. 2 षटकांमध्ये धावांची गती जर आपण पाहिली तर 25 या धावसंख्येवर. आता 18 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 37 धावांचं लक्ष यावेळेला पाहायला मिळतं. 18 बॉल 37 धावा. हॅलो हॅलो चेक. थँक्यू सो मच कॉमेंट्री पॅनल. नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे विजय शेठ पाटील चषक 2023 आणि व्यासपीठावरती आपण पाहू शकता आपल्या सगळ्यांचे लाडके आमदार आलेले आहेत आणि आपण त्यांचा इथे सत्कार सन्मान करणार आहोत. आपण सगळ्यात आधी स्वागत सन्मान करणार आहोत जनाब मोहम्मद आरिफ नसीम खान, माजी मंत्री, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र काँग्रेस कमिटी यांचं.
मी विनंती करेन प्रशांतजी पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण इथे सत्कार सन्मान करणार आहोत. जनाब मोहम्मद आरिफ नसीम खान, माजी मंत्री, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र काँग्रेस कमिटी, माईची शाल आणि हे सन्मान चिन्ह देऊन एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. थँक्यू सो मच फॉर कमिंग अँड मेकिंग दिस इव्हेंट मोर मेमोरेबल. आणि त्यानंतर जोजो थॉमस, सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांचा इथे आपण सत्कार सन्मान करणार आहोत प्रशांतजी पाटील यांच्या शुभ हस्ते. ही माईची शाल आणि सन्मान चिन्ह. I request Mr. Prashant Patil to please do the honor. ओनेल अनमेडा यांचा आपण इथे स्वागत सन्मान करणार आहोत. त्यानंतर आपण इथे सन्मान करणार आहोत काँग्रेस प्रवक्ता माननीय संदीपजी पांडे यांचं. माईची ही शाल आणि हे सन्मान चिन्ह. त्यानंतर डिरेक्टर ऑफ झार डेव्हलपर मिस्टर एहसान भाई यांचं आपण इथे स्वागत सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन पुन्हा एकदा प्रशांतजी पाटील यांना की त्यांच्या शुभ हस्ते आपण हा सत्कार सन्मान, स्वागत सन्मान, माईची शाल आणि विजय शेठ पाटील चषक 2023 चे हे सन्मान चिन्ह देऊन 32 धावा झालेल्या आहेत. विजयासाठी 30 धावेची गरज असेल. धावसंख्या 33 वर जाऊन पोहोचली गेली. 33 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू मात्र बराच वेळ हवेत राहतोय. त्या ठिकाणी चेंडू निघून जाईल. शॉर्ट लेगला हा ना करता करता केली चुकी आणि चुकीला माफी नाहीये. एक मोठा धक्का प्रसाद तांडेलच्या स्वरूपात पाहायला मिळतोय. तू मैं त्या ठिकाणी सर्व काही झालं परंतु चांगलं कॉलिंग झालं नाही आणि फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतत असताना बॅक टू द डगआउटच्या दिशेने प्रसाद तांडेल नैराश्य, मात्र यावेळेला निराश मनाने गॉन. दोघांमध्ये कॉलिंग दिसले नाही प्रमोदची. हे तुम्ही दृश्य बघू शकताय. ड्रोन कॅमेराद्वारे ही संपूर्ण क्षणचित्र टिपली जात आहेत या स्पर्धेमध्ये. आणि प्रिन्स मूवीज आदरणीय सन्मान्य रवीजी गुळवी सरांचं आगमन झालं आहे. त्यांच्यासोबतच प्रथमेश पाटील हे सुद्धा आज दाखल झालेत. ड्रोन कॅमेराद्वारे टिपली गेलेली ही क्षणचित्र आपण पाहिली. 2.4 चेंडूची समाप्ती. 34 वर 2 गडी बाद. रिक्वायर रन रेट 10.50 बनलाय. जिंकण्याकरता लक्ष जर आपण पाहिलं तर 62 धावसंख्येचं लक्ष आहे. अजून विचार केला तर 28 धावा बनवायच्या आहेत उर्वरित बॉलमध्ये. प्रमोदजी, खूप सुंदर दृश्य आपण पाहू शकतायत. अप्रतिम विजय शेठ पाटील चषक 2023 ड्रोनच्या द्वारे संघाची धावसंख्या झालेली आहे ते एकंदरीत जाऊन पोहोचते 34 वर. विजयासाठी 62 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर 28 धावेची अजून सुद्धा गरज आहे. येणाऱ्या बॉलमध्ये 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर राज कारखानीस, एक अप्रतिम फलंदाज म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. चहू बाजूने खेळण्याची क्षमता बाळगणारा हा खेळाडू पाहायला मिळतो. टेक्निकली साऊंड सिस्टम असणारे स्ट्रोक राज कारखानीच्या बॅटमधून सातत्यपूर्ण येत असतात. आणि एक सातत्याचं दुसरं नाव राज कारखानीस तर भावेश पवार प्राऊड ऑफ भिवंडी.
जबरदस्त चेंडू, हीच ताकद बनली गेली. भावेश पवार मात्र चेंडू पुढे ठेवतो, असं वाटतं फलंदाजाला की बॅटवर चेंडू येईल, परंतु थोडासा हलकासा वळण घेतो आणि तिथून चेंडू मात्र या वेळेला वळण घेत चेंडू अक्षय भोईरच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. डॉट बॉलची चेंडूची सांगता होते. यावेळेला ऑन साईडला खेळला गेला, मिस टायमिंग आहे, सेफ झोनमध्ये असेल. क्षेत्ररक्षकाने मात्र खूप चांगले प्रयत्न केले, चेंडू पुढे या वेळेला जरूर ट्रॅव्हल झाला आणि पाहता पाहता 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहे. सेजल एंटरप्राइजेस प्रिन्स 11 कासार वडवली हा संघ जाऊन पोहोचतोय फलकावर. 36 या धावसंख्येवर 36, 62 धावांचा पाठलाग करताना आता 12 बॉल आणि विजयासाठी 26 धावेची गरज असेल. 12 चेंडू आणि 26 धावेची गरज. 12 बॉल्स रिमेनिंग अँड 26 रन्स रिक्वायर्ड टू विन. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक, देऊया आपण पॅरीला संधी आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये आणि तिसऱ्या षटकाला सुरुवात होईल, 4थ्या षटकाला. तर या ऐकूया आपण आदरणीय संदीप गावण सर, बड्डे मॅन यांचा आवाज. थँक्यू सो मच प्रमोद सर. सो पुन्हा आपण इथे सत्कार सन्मानाच्या इथे वळणार आहोत आणि मी विनंती करेन माननीय मिलिंदजी भोईर यांना की आपल्या शुभ हस्ते मायकल मोजेस यांचा इथे आपण सत्कार सन्मान करणार आहोत. धन्यवाद मायकल सर, आपण आलात वेळात वेळ काढून आणि विजय शेठ पाटील चषक याची शान वाढवली. माईची शाल आणि सन्मान चिन्ह देऊन आपल्या इथे स्वागत सन्मान. नाव बॅक टू क्रिकेट. हॅलो, धन्यवाद रेश्मा मॅडम. आपण बघतायत अतिशय चांगले अँकर रेश्मा मयेकर मॅडम या ठिकाणी दाखल झालेत. पुढे आपण बघणार आहोत इंडिया कपमध्ये सुद्धा अँकरिंग करताना त्यांना, आणि इथे सुद्धा वेळात वेळ काढून सलग 2 दिवस त्यांचा गोड आवाज तुम्ही ऐकतायत. मॅचकडे वळूया. 3 षटकांची समाप्ती झाल्यानंतर 2 गडी बाद 36 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. अजून जर आपण विचार केला 12 बॉलमध्ये 13च्या सरासरीने 26 धावांची आवश्यकता आहे. सेजल एंटरप्राइजेस कासार वडवली या टीमला. स्ट्राईक इनकडे फलंदाज आहे मिस्टर आकाश रिपट. नॉन स्ट्राईक इनकडे बॅटर राज कारखानीस. नॉन स्ट्राईक इनकडे आपण बघताय तर बॅटर आहे आणि सध्या तरी गोलंदाज या ठिकाणी खराब चेंडू टाकला जातोय गोलंदाज कपिल केने याच्या द्वारे. वाईट बॉलने धावसंख्या पुढे सरकली. धावफलकावर धावा 2 गडी बाद 37. शॉर्ट बॉल पूल केला जातं चेंडूला. चेंडू हवेत आहे, काऊ कॉर्नर पट्ट्या बाहेर, सीमारेषे पार. बिग ब्लास्ट षटकार. खूप चांगला फटका या वेळेला. काय बॅकलिपचा उपयोग केला होता, बॅट फिरवण्याचा. मात्र या वेळेला स्पीड जर आपण पाहिला तर अप्रतिम आपण पाहू शकताय. टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा खेळाडू, तंत्रशुद्ध फटक्यांचा राजा आकाश रिपट. बऱ्याच मात्र स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर अर्धशतक झळकावणारा हा फलंदाज. बेस्ट बॅटरचा किताब भरपूर वेळा मात्र या खेळाडूला मिळाला आहे. आपण सुशांतदादा पाटील यांना आपण पाहू शकतायत. अप्रतिम आणि त्यांची संपूर्ण टीम ससून नवकर क्रिकेट क्लबच्या माध्यमातून आपण पाहत आहेत ड्रोन कॅमेऱ्याच्या द्वारे. बघितलं आपण संपूर्ण टीम त्या ठिकाणी दाखल आहे आणि ड्रोन कॅमेऱ्याद्वारे क्षणचित्र टिपले जात आहेत. धावसंख्या धावफलकावर लागले जाते. या 6ने पुढे सरकली. धावा लागल्या जात आहेत 43. 2 गडी बाद 43. ओ व्हॉट अ स्ट्रोक. जशी काय बंदुकीमधून गोळी बाहेर पडली. स्टँड अँड डिलिव्हर. 6 बिगी. जबरदस्त फटका होता. घुटना टेक सिक्सर देक आकाश रिपटच्या बॅटमधून एक क्लास क्वालिटी दर्जाचा षटकार पाहायला मिळतोय. काय फलंदाजी केले आकाश. मात्र या वेळेला स्वतःवर जिम्मेदारी घेतोय. जरी प्रसाद तांडेलला मी बाद केलं, परंतु मी अजून मैदानात लढणार आणि सामना जिंकून दाखवणार. परंतु एका साईडला कपिल केने सारख्या गोलंदाजावर अटॅक करणं कठीण असतं, परंतु आकाश रिपटने करून दाखवलंय. क्लास बॅटिंग. पुढचा बॉल आता मात्र मिडल स्टंप वरचा चेंडू होता. प्लम स्वरूपात बॅटरला परतावं लागतंय. विकेटचं झाले पतन. बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय सध्याच्या घडीला हा 3रा धक्का. 3 गडी बाद. धावसंख्या 49. 49 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट.
काही जबरदस्त यावेळेला मात्र सूरज किनेने अँगल क्रिएट केला होता सुरेख पद्धतीने. चेंडू मात्र या ठिकाणी मिडल स्टंपला एक्झॅक्टली चेंडू मात्र पिच झाला. कोणताही प्रकारचा हाईट फॅक्टर नव्हता. ॲब्सोल्युटली प्लम. व्हेरी नाईस डिसिजन बाय अजित म्हात्रे सर. म्हणूनच आम्ही एवढे वर्ष यस चर्चा आपण करणार आहोत. मात्र समाज कल्याण नास मंडळाचे संस्थापक आदरणीय सन्माननीय सोन्या पाटील सरांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. दिलदार दिलखुल्लास व्यक्तिमत्व ज्यांच्याकडे पाहिलं जातं, गोरगरिबांना मदतीचा हातभार देणारं व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय सन्माननीय सोन्या पाटील साहेबांचं आगमन झालंय. आणि त्यांच्यासोबतच SK भाई हे सुद्धा उपस्थित होत आहेत. सरजी आपलं सुद्धा स्वागत आहे. आदरणीय सन्माननीय संदीपदादा लक्ष्मण पाटील माजी उपसरपंच मालजीपाडा हे सुद्धा उपस्थित झाले. त्यांचं सुद्धा आम्ही स्वागत करतोय. वेलकम वेलकम वेलकम. पाहुण्यांचं आपण स्वागत केलेलं आहे. आता मॅचकडे आपण वळूया, कारण 3 गडी बाद 49 धावा झालेत. नवीन बॅटर आलाय सुशांत मुकादम. क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळलाय. चेंडू स्कोअर क्षेत्रामध्ये गेलाय. एक धाव मिळाली. एका धावणीशी धाव फळक पोहोचलाय 50 वर. प्रमोदजी आता थोडस आव्हान सोपं झालंय, कारण 8 बॉल शिल्लक आहेत आणि 8 बॉल मध्ये जिंकण्याकरता 12 धावांची आवश्यकता. 8 बॉल 12. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहू शकाल. ॲब्सोल्युटली सुपर अँड फॅन्टास्टिक मॅच. स्लोवर वन चेंज ऑफ फेस. जास्त लेग ब्रेक केलं होतं या चेंडूला. बॅटरला बीट केलं जाते कपिल केने याच्याद्वारे. 50 वर 3 गडी बाद. या षटकातील आता शेवटचा बॉल. ओ बॅटचा एज लागला होता. धावबाद होण्याची दाट शक्यता. 1 धाव तर मिळाली राज या बॅटरला आणि अशा रीतीने 4 षटक समाप्त होत आहेत. 62 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सेजल एंटरप्राइजेस कासा रोडवली टीमची धावसंख्या झाली आहे ती 51 धावा. 6 बॉल शिल्लक आहेत आणि अति तटीच्या लढतीमध्ये 6 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 11 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 11 धावा. काय प्रतिक्रिया द्याल? 6 चेंडू मध्ये 11 धावा होतील? निश्चित स्वरूपात खेळ तो वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट पाहायला मिळतं. 6 बॉल 11 ची मॅच आल्यानंतर मात्र थोडीशी धगधग जरूर वाढत राहते आणि अशा वेळेला तुम्हाला दबावाला न जुमानता चांगली फलंदाजी करणं हे प्रत्येक फलंदाजाचं कर्तव्य असतं. दबावाला न जुमानता चांगली गोलंदाजी करणं, कारण ही प्रतिष्ठा लागलेली असते ती आपल्या गावासाठी, गावाच्या नावासाठी. आणि त्याकरता मात्र हा खेळच असा आहे की प्रत्येक चेंडूवर मात्र वेगवेगळ्या पद्धतीने खेळ बदलत राहतो, समीकरण बदलत राहतं आणि म्हणूनच तुम्हा सर्वांना आवडणारा हा लोकप्रिय खेळ म्हणजे क्रिकेट पाहायला मिळतोय. अगदी बरोबर. आपण बघितलं अतिथी कक्षामध्ये समाज कल्याण नास मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सन्माननीय सोन्या पाटील साहेबांचं आगमन झालंय. SK भाई यांचं सुद्धा आगमन आपण बघतायत. त्यांच्याच बाजूला माजी उपसरपंच संदीप दादा लक्ष्मण पाटील सरांना आपण बघतायत आणि अतिशय चांगलं व्यक्तिमत्व दिवाणमान येथील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व अमित पाटील यांना सुद्धा त्यांच्या समेत तुम्ही बघतायत. वेलकम वेलकम वेलकम. लगातार 3 विकेट करता सुशांत दादा पाटील जे संघ मालक आहे श्री साई समर्थ सेवक गोरसे बी टीमचे, त्यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक. सुशांत दादा, प्रशांत राऊत, मिलिंद भोईर यांच्याकडून हे पारितोषिक लागलं जातं. मॅच फार रंगतदार होतोय. युट्यूबद्वारे जुडलेले आमचे लाडके प्रेक्षक या मॅचला पाहत असतील. सेमीफायनलचा मॅच सुरू आहे. एका बाजूला गोरसे बी आणि दुसऱ्या बाजूला कासा रोडवली असा. 6 बॉल 11 धावा. पहिलाच बॉल स्क्वेअर कटचा फटका चेंडू हवेत आहे आणि टिपला अचूक झेल कव्हर पॉइंट क्षेत्रामध्ये. आमच्या ऑर्केस्ट्रा टीम या ठिकाणी दाखल झालं, त्यांचं मी स्वागत करतोय. एक महत्वपूर्ण झेल टिपलाय
प्रमोदची. आणि आता 5 बॉल मध्ये जिंकण्याकरता 11 धावांची गरज आहे. 5 चेंडू 11 धावा. 5 बॉल 11 धावेची गरज आपण पाहतायत. एक सुंदर सामना, जसा सामना व्हायला हवा तसंच मात्र आमच्या लाडक्या श्रोत्यांसाठी हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. तशीच मॅच आपण पाहतायत. अतिशय सुंदर दर्जाचा हा सामना आपण पाहतायत. पहिल्या चेंडूवर विकेट मिळवल्यानंतर होप्स वाढले असतील, मात्र यावेळेला आशा पल्लवित झाल्या असतील त्या गुरसईकरांच्या. खऱ्या अर्थानं गुरसई बी संघ सुशांतदादा पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहतायत. तेवढं मात्र नातं जवळचं नव्हतं सुशांतदादा यांचं की क्रिकेटचं, परंतु एकदा का वेळ लागलं या क्रिकेटचं तर डेफिनेटली मात्र हे व्यसन सुटणं मात्र नक्कीच आयुष्यात कधीच सुटणार नाही, कारण हा क्रिकेटचा वेळच वेगळा आहे. जितेंद्र सिंग, रोहित मुकादम पारितोषिक लावत आहेत. कासारवडोली टीमने च्या प्रत्येक षटकाराकरता 500 रुपये. ओ वॉट बॉल प्रभावित केलं या गोलंदाजाने. शेवटच्या षटकामध्ये प्रभावित मारा गोलंदाजाचा. 1 धाव पूर्ण करून स्ट्राईक रोटेट केली जाते. सुशांत मुकादम स्ट्राईक इन कडे आलाय. बाईचा इशारा आलाय. एका धावण्याची धावसंख्या पोहोचली 52 वर. 52 धावा फलकावर. प्लीज मी विनंती करतोय आमच्या ऑर्केस्ट्रा वादकांना की 4 चेंडू नंतर आपण टेस्ट घेऊया. हाय व्होल्टेज मॅच आहे. 4 बॉल आणि आता 10 धावांची गरज. क्रॉस बॉटने फटका खेळायचा होता बॅटरला. गोलंदाज किशोर काय चांगलं गोलंदाजी करतोय. टिचून मारा. आता दबाव आलाय तो सेजल इंटरप्राइजेस कासार ओढवली या टीमवर. अतिथी कक्षामध्ये रुपेश कडुळकर साहेबांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. 3 चेंडू आणि 10 धावा. जबरदस्त, ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग. आपल्या बोटांतील जादू कब्जा या ठिकाणी कसलाय. सरळ बॅटचा वापर खरोखरच मेहनत जो करतोय तो नेहमीच पुढे जातोय आणि ते चांगला फटका खेचलाय. तरी सुद्धा मात्र 3 धावण्याची पराभवाच्या छायेमध्ये जाताना आपल्याला दिसतोय सेजल इंटरप्राइजेस कासारवडोली टीम. पुन्हा वळूया स्वागत आणि सन्मान. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅच रेशना मयेकर मॅडमला आपण बघणार आहोत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. ओ टू यू मॅडम. धन्यवाद कॉमेंट्री पॅनल. आणि सध्या आपण सत्कार सन्मानाकडे पहिल्यांदा वळणार आहोत. स्वागत सन्मान करणार आहोत. आणि सर्वात आधी आपण माननीय रोहितजी मुकादम कासर वडवली इथून आलेले आहेत, त्यांचा इथे सत्कार सन्मान करणार आहोत. रोहित जी मुकादम, गणेश जी आणि जितेंद्र जी, आपल्या सगळ्यांना विनंती असेल
सुशांत पाटील यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते हा स्वागत सन्मान आपण करायचा आहे. माईची ही शाल, सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत सन्मान आपण पाहत आहात. विजय शेठ पाटील चषक 2023 क्रिकेट स्पर्धेचा हा महासंग्राम. धन्यवाद. आमच्या मान्यवरांचे मनापासून आभार. थँक्यू सो मच. आणि आता आपण वळणार आहोत आपल्या मॅन ऑफ दी मॅच कडे. पण त्याआधी नमस्कार, आदाब, केम छो, कसे काय. अ व्हेरी वॉर्म वेलकम टू विजय शेठ पाटील चषक 2023. वॉट अ नेल बायटिंग मॅच. म्हणजे असं वाटत होतं कोण जिंकणार कोण जिंकणार कोण. आणि गोरसई बी संघाने दाखवून दिलं की नाही आम्ही आहोत आणि आम्हीच जिंकणार आहोत. आणि सूरज केने ठरलेला आहे मॅन ऑफ दी मॅच. रिक्वेस्ट असेल सूरज केने यांना की मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक घेण्यासाठी धावत पळत लगेच व्यासपीठावरती यायचं आहे. आणि मॅन ऑफ द मॅचचे पारितोषिक देण्यासाठी मी व्यासपीठावरती आमंत्रित करू इच्छिते डॉक्टर सोन्या पाटील आणि SK भाय यांना. सूरज, जर तू आमचा आवाज ऐकत असशील तर तुला लगेच यायचंय. सूरज केने इज द मॅन ऑफ द मॅच. आणि असं वाटतंय इथे पारितोषिकांचा पाऊस पडतोय. म्हणजे लग्नाच्या रिसेप्शनवरती जेवढे गिफ्ट तुम्हाला भेटणार नाहीत त्यापेक्षा जास्त मॅन ऑफ द मॅचचे पारितोषिक तुम्हाला विजय शेठ पाटील चषक 2023 मध्ये बघायला भेटेल. जेवढे प्लेयर्स तेवढे पारितोषिक, प्रत्येकाने एक एक वाटून घ्यायचं. सूरज केने, आवाज ऐकायला येत असेल तर रिक्वेस्ट असेल लगेच यायचंय व्यासपीठावरती. सूरज, या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्याकरिता आपण पाहतायत विजय शेठ पाटील चषक 2023. अतिशय भव्य दिव्य ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सेकंड सेमीफायनल आपण पाहतोय. या अगोदर आपण पाहिलं तर अतिशय सुंदर असा क्रिकेटचा खेळ पाहायला मिळाला. श्री साई समर्थ ससूनवगर अर्थातच गोरसाई बी या संघाकडनं. आता मात्र आपण पाहिलं प्रीतम भारी षटक क्रमांक पहिला हाताळताना. कालच्या दिवसात जर आपण पाहिलं प्रीतम भारीच्या नावे 5 विकेट हॉल आपल्याला पाहायला मिळालं. दोनदा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रीतमच्या नावे आहे. आणि तोच गोलंदाजी मार्कवरती हा दिसतोय. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं मयूर पाटील सारखा बिग ब्लो मोठ्या फलंदाजाला त्यानं माघारी परतवलंय. आणि ही ओळख आहे प्रीतमची. अतिशय सुंदर क्रिकेट गेली कित्येक वर्ष प्रीतमच्या माध्यमातून आपण पाहिलं गेलंय. पालघर डहाणू तालुका क्रिकेटची ज्या वेळेला चर्चा होते त्यावेळेला निलेश फायटर्स चिंचणी या संघाकडनं सातत्यानं प्रीतमला पाहिलं गेलं. त्यानंतर एक गाव एक फॉर्मॅट पालघर डहाणू तालुक्यामध्ये आला. त्यानंतर धाकटी डहाणू या संघाकडनं आपल्या घरच्या संघाकडनं खेळताना प्रीतमला आपण पाहतात. बघूया षटकातील दुसरा चेंडू हाताळण्याकरिता पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय प्रीतम बारी. नव्यानं डावखुरा फलंदाज. येस. आणि आपण पाहू शकता ही मॅन ऑफ द मॅचची जर्सी. त्यानंतर म्हणजे मला असं वाटतं कॅप ही खूप इम्पॉर्टंट